आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरमध्ये अवैध बांधकामांवर हातोडा टाकण्यात आलाय। पालिकेकडून विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे। अनधिकृत इमारती जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं गांधीनगर परिसरात पहाटेपासून अतिक्रमण मोहीम राबवण्यात येते। सध्या आपण आहोत गांधीनगरच्या या सगळ्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ती दृश्य पाहतोय। या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत विनापरवानाच्या इमारती आहेत आणि जी बांधकाम आहेत ते पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरं तर काही मिळकती आहेत त्या सध्या न्यायालयात गेल्याचं पाहायला मिळते। त्या मिळकती सोडून ज्यांना स्टे मिळालेला नाही अशा ज्या मिळकती आहेत त्या पाडण्यासाठी आता कोल्हापूर महानगरपालिकेनं पहाटेपासून ही मोहीम आहे ते सुरुवात केलेली आहे। जवळपास 27 अशा मिळकती आहेत त्या आता पाडण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतलेला आहे। महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक मिळकती पाहिल्या तर त्या ठिकाणी सध्या न्यायप्रविष्ट आहेत, मात्र ज्यांना स्थगिती मिळालेली नाही अशा ज्या मिळकती आहेत त्या आता पाडण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः आयुक्त असतील आणि वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 27 मिळकती आहेत त्या या ठिकाणी पाडण्यात येत आहेत। जेसीबीच्या साहाय्याने ह्या मिळकती सगळ्या ज्या आहेत त्या पाडण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं खरं तर खूप वर्षानंतर जवळपास 24 वर्षानंतर हा सगळा अतिक्रमण या ठिकाणचं काढलं जातंय आणि त्यासाठी खरं तर पोलीस असतील, महापालिकेचे अधिकारी असतील हे स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।